बातमीला सत्याचा आधार म्हणजेच निर्भीड विचार। देशात लोकसभा निवडणूक अंतिम टप्प्यात आहे। एकीकडे भारतीय जनता पार्टी 400 पारचा दावा करत असली तरी या निवडणुकीत भाजपाला लोकसभेत यश मिळणार नाही असा अंदाज व्यक्त केला जात आहे। या निवडणुकीत भारतीय जनता पार्टी 255 जागा फक्त मिळवण्याची शक्यता आहे असा अंदाज अर्थशास्त्र परकला प्रभाकर यांनी केला आहे। 2024च्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला यावेळी 220च्या वर मजल मारता येणार नाही तर एनडीएतील इतर घटक पक्षांना केवळ 35 जागा मिळतील असा दावा करतानाच हुकुमशहाची अखेर बेड्या किंवा शवपेटीतच होतो अशा परखड शब्दांत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे पती आणि प्रख्यात अर्थशास्त्रज्ञ परकला प्रभाकर यांनी मोदी सरकारचा अंत जवळ असल्याचे म्हटले आहे। द वायर या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी इतिहासाचा दाखला देत हुकुमशहाची अखेर कधी ना कधीतरी होतेच याचे विश्लेषण आकड्यांनिशी केले। 2014च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या भाषणात हिंदुत्वाचा मुद्दाच नव्हता। त्यावेळी त्यांनी केलेल्या भाषणात एका बाजूला हिंदू आणि मुस्लिम तर दुसऱ्या बाजूला बेरोजगारी, भ्रष्टाचार, दारिद्र्य असे मुद्दे होते। त्या भाषणाचा प्रभाव लोकांवर पडला। त्यावेळी हिंदुस्थानात भ्रष्टाचाराविरोधात संताप होता। त्यामुळे मध्यमवर्गीय, गरीब, सुशिक्षित तरुण हे भाजपासोबत गेले आणि मोदींची एक लाट आली। या लाटेसोबतच घटकपक्षांची मतही मिळाली। 1998 मध्ये असलेली 25% मते पुढे 29% गेली। त्यानंतर बालाकोट आणि पुलवामा हल्ल्याच्या मुद्द्यावर आणखी 4 ते 5% भर पडली। मात्र आता भ्रष्टाचार वाढलाय, इलेक्टोरल बॉन्डचा मुद्दा तापला। त्यामुळे भाजपाची मतांची टक्केवारी पुन्हा घसरल्याचे निरीक्षण परकला प्रभाकर यांनी नोंदवले आहे। भाजपाने यावेळी हिंदुत्वाचा मुद्दा सातत्याने पुढे आणला। त्यामुळे बेरोजगारी, दारिद्र्य, भ्रष्टाचार यांसारखे मुद्दे मागे पडले। इलेक्टोरल बॉन्ड, आर्थिक असमानता, आर्थिक गैरव्यवस्थापन आणि बेरोजगारी, भ्रष्टाचाराचे प्रमाण वाढल्याचे यावेळी समोर आले। हे लक्षात घेतले तर सुशिक्षित बेरोजगार, मध्यमवर्गीय भाजपासून दूर गेले असून यावेळी भाजपचा पूर्णपणे पराभव होईल अशी शक्यता परकला प्रभाकर यांनी व्यक्त केली आहे। 2019च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात एनडीएला 48 पैकी 42 जागा मिळाल्या होत्या। यावेळी एनडीएला केवळ 23 जागा मिळतील। येथे भाजपला 19 जागांवर फटका बसेल। म्हणजेच 50% जागांवर नुकसान सहन करावे लागेल। म्हणजेच महाराष्ट्रात भाजपच्या गेम होणार हे निश्चित अशी देखील भाकीत त्यांनी व्यक्त केले आहे। दक्षिण हिंदुस्थानात एनडीएला एकूण 29 जागा मिळाल्या होत्या परंतु यावेळी एनडीएला केवळ 17 जागा मिळतील असा अंदाज व्यक्त करत 2024च्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला 255 पेक्षा जास्त जागा मिळणार नाही असा अंदाज व्यक्त करून त्यांनी राजकीय क्षेत्रात खळबळ माजवली आहे। बातमीला सत्याचा आधार म्हणजेच निर्भीड विचार।